गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवसानंतर मला वेळ मिळालेला आहे. माझे पेपर्स चालू आहेत, त्याच्यामुळे मी काही डेली व्लॉग्स शूट करू शकत नाही आहे आणि टाकू पण शकत नाही आहे. तर आज खूप दिवसानंतर वेळ मिळालेला आहे मला. तर आज आता विचार करत आहे की त्या दिवशी ऋतूचं 6 महिन्याचं सेलिब्रेशन तर केलं, थोडंसं छोटंसं आम्ही केक वगैरे कापून घेतलेला, छोटंसं सेलिब्रेशन तर केलं घरी. तर आता प्रवीणाचं लग्न जुळलं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तिचं लग्न जोडल्याच्या नंतर त्याचं केळवण करायचं असतं. तर मला ते केळवणसुद्धा करायला वेळ मिळाले नाही, कारण की तिच्या लग्नाच्या जवळपास 2-4 दिवसाआधीपर्यंत माझे पेपर्स आहेत आणि त्याच्यामुळे मला वेळ मिळेल आणि मी कधी करू हा विचार चालू होता. तर मी आज तिचं केळवण करायचं ठरवलेलं आहे. तर आता मला माझ्याकडे भरपूर कामं आहेत, म्हणजे घरचे तर आहेत, पण लग्नाच्या सोबतच जे काही शॉपिंग आहे, आणायचे आहेत, काही द्यायचे आहेत बनवायसाठी, असं सगळं काम पेंडिंग आहे. तर आज कितपत झालेलं आहे, काही गोष्टी केलेल्या पण आहेत प्रिन्सच्या पप्पाने आणि प्रवीणाने मिळून. आणि मी जवळपास थोडंसं फक्त लिस्ट तयार करून देणं आणि कुठे काय काय मिळतं हे सगळं अरेंजमेंट मी फक्त मागून सांगत आहेत आणि बाकीचं सगळं आणणं आणि आणून देणं ते सगळं करणं प्रिन्सचे पप्पा करत आहेत. त्यांची खूप मला मदत होत आहे या सगळ्या कामांमध्ये. तर ते सगळं चालू आहे. तर आज म्हटलं की प्रवीणाचं केळवण करून घेऊया. तर त्याच्यासाठी काही सामान वगैरे लागेल, ते सामान मला घेऊन यावं लागेल. आणि त्याच्यासोबतच आता पहिलं तर घरचे कामं तर करूनच घेईल, ते तर सोबत आपल्याला करावंच लागतं, ते करून घेईल आणि परत मार्केट जाईल. मार्केट जाऊन थोडं जे सामान लागेल मला, जे केळवणासाठी जे जे काही लागणार आहे ते सामान मी घेऊन येणार. आणि कसं काय होतं आहे आणि मी कुठपर्यंत करू शकते आणि म्हणजे सामान घेऊन आलं की बाकीचं तयारीला लागते. तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. मार्केटमध्ये जाऊन आलेली आहे, सगळं सामान आणलेलं आहे आणि आता माझा स्वयंपाक तयार व्हायचा आहे. तर मी आता पटकन स्वयंपाक बनवून घेते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. मी स्वयंपाक बनवायला खूप लेट झालेलं आहे, सामान घेऊन वापस येतपर्यंत मला भरपूर लेट झालेलं होतं आणि आता मला जवळपास 1 तासामध्ये सगळा स्वयंपाक, भात, भाजी, पोळी, साधं वरण, रस, पापड, शेवया, कढी सगळं बनवायचं आहे. माहीत नाही मी कुठपर्यंत आणि किती बनवू शकते. तर जितकं जसं जमत जाईल तसं करायला घेत आहे मी. आणि आता मी पहिल्यांदा आंबे टाकते भिजायला, कढीचं पण तयार करून घेते आणि सोबत तुम्हाला दाखवत पण राहते कसं करते. तर मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे. माझा भात शिजत आहे, डाळ शिजत आहे. इकडे मी पनीर कट करून ठेवलेले आहे, कणिक भिजवलेली आहेत. आता मी पटकन पनीरची मटर पनीर आज बनवणार आहे. तर मटर पनीरची भाजी बनवून घेते आहे, मसाला वगैरे सगळं रेडी आहे. आणि पटकन त्याच्यानंतर आंब्याचा रस आहे, कढी आहे, पापड आहे, भरपूर काय काय बनवायचं आहे अजून. पण तिथपर्यंत बनवणं होतं आहे माझं. मी पाहते आणि बनवते. आता माझं तेल गरम झालेलं आहे, मी पहिलं भाजी बनवून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. जास्त लावा पडलं नाही घर सत्यानाश होते ना. हो झालं. तर हे तसे कलर चेंज करायचे आम्हाला. है ना, असं थांबा, म्हणजे चेक करू पहिलं. असं हे वाटलं थोडंसं ठेवू, एवढंच बाई बाई असं वरती नाही का इतकं हा बाई असं ठेवू. आता तर ठेवू. कोणतं छान दिसत बोलू तिकडून, कोणतं छान दिसत होतं सांगा. हे छान आहे, हे वाला हे चांगलं दिसतं, हे छान दिसत आहे. मग हे वाला करू. आमची नवरीन बाई तयार झाली आहे. कॅमेरा आला ना वर तुमच्याकडे हसा बेटा. कॅमेराला माझ्याकडे म्हणजे जास्त जोरात बी नको हसू. फक्त 10 रुपयाची पीक वाली स्माइल. आली होती दीदी, ये ना मग. हो दुसरा ये. तिथं उभे वागतो का समोर जाऊन त्याला एक वाणाशी. कॅन्डल पाहिजे होती याच्यावर. आणलंच नाही.
केक पकडायला लावा. आता दोघीच्या हातात केक पकडा आणि फोटो घ्या. हॅपी हॅपी. दोघी एकामेकाला थोडं थोडं चालत जेवायचं आहे. मी पकडतो वाटल्या जरा जरा पूर्ण याचं हो फोटो बी बनव काढवे. प्रिन्स व्हिडिओ काढते मी फोटो. प्रिन्स व्हिडिओ प्रिन्स थोडा मोबाईल वरती घे. तिच्या मावशीच्या फोटो घ्या आता आमचा वाटला. प्रिन्स सुस्वागतम थोडेसे टाका. ओके टाका. मंगलम सावधान. कोणती ती पटकन घे. साधी साधी इथून कर ना. साधू व्हायला वेळ आहे रे. मम्मा फुलं टाकायचे राहते. असं काय तुम्ही पाहून नवरीला हे केलं तर तिले गाऊन एकटं ठेवलं. फोटो काढ अंकलचा. मेहंदी लावायला. ते पाहिजे कशी पाहिजे सोबत एक फोटो काढणं. अरे बाबा इकडे पहा. दू छान फोटो काढा हे करा आणि तिला पकडा. प्रिन्स ये ना रे बाबा. ये ना रे बाबा ये मावशी सोबत फोटो काढ ना. इकडे पहा. रिद्धू ए रिद्धू शोना इकडे पहा. अंकल स्माईल करा. रिदू फक्त उषा उखाना घे. तुला येते ना उखाना. घे पोराचं नाव. मो बोटाला दे तुझा देतो. घे एक वेळ घे डबल घे बोटाला. सवाय सवाय काय होत आहे घे. घ्यायला. नाही गं. काय लग्नामध्ये बहुत विचारते काय उषा. हो बरं ठीक आहे. घ्या तर चालू करा. जेवण करा. नाही जेवण करा. चला जेवण करा. स्टार्ट करा. रिद्धू आव तुम्ही काय चालता. नाही नका चालून देऊ. ते खाते तिच्या हातानं. अरे देवा तुम्हाला जेवायचं असेल तर सांगा. पनीर नका घेऊ. काय घेते बघ. ए सगळं जेवण संपवायचं राहते बरं लहानचे. पनीर म्हणून मी पहिलंच जरा दिलं. पनीर काढून नाही आहे जास्त. बाई तू खाते ना रे उषा. पनीर वगैरे खातेस ना. हो पाणी आणतो. हो जेवा आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं तिचे फोटो वगैरे काढून झाले. जेवण झालेलं आहे. माहित नाही आमच्या नवीन बाईला आवडलं की नाही आवडलं का ग. बहुत आवडलं. कोण काय आवडलं. जेवण आवडलं का तयारी आवडली का काय आवडलं. जेवण आहे. पनीरची भाजी असून मी खाल्ली. डेकोरेशन सगळंच आवडलं. नको तिला आवडलं म्हणत आहे ती. आणि अशा पद्धतीने आम्ही आज सगळी तयारी केली होती तिच्या घरी. आणि तिचं केळवण केलं. आणि आज आम्ही आता तयारी केलेली आहे. आणि याच्यानंतर जे काही ब्लॉग येईल ते जवळपास तिच्या लग्नाच्या रिलेटेबलच येईल. आता मी आजपर्यंत कसं ब्लॉग शूट करू शकत नव्हती कारण की माझे पण पेपर चालू होते. तिचे पण पेपर चालू होते. आम्ही खूप बिझी जात होतो. त्याच्यामुळे काही आम्ही व्हिडिओ घेतलेले नाही आहेत. पण याच्यानंतर जे काही ब्लॉग येईल ते तिच्या लग्नाच्या रिलेटेबल येईल. पण व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय.